हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी मी मनापासून आभारी आहे आणि ज्यांनी नाही दिल्या त्यांच्यासाठी सुद्धा असेच लांब राहा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट व्यक्ती म्हणजेच माझे अहो, तुम्ही दिलेल्या गोड सरप्राईजमुळे माझा बर्थडे वीक आणि डे हा खूपच खास झाला आहे. आणि तुम्ही दिलेल्या वस्तूंना माझ्याकडून तुटू शकतात, हरवू शकतात, पण घेतलेले एफर्ट्स मी कधीच विसरू शकत नाही. थँक्यू सो मच. हे सगळं माझ्या मनात आणि डोळ्यात असंच कायम राहील. यानंतर ना सेकंड डेसाठी एक सरप्राईज गिफ्ट प्रवीणने लपवून ठेवलं होतं, जे की मला घराची साफसफाई करताना सापडलं. आणि ह्याची एक्साइटमेंट लेवल मला इतकी होती की मी ते रात्री 12 वाजताच ओपन करून बघितलं, ज्यात मला मस्त असे एअरपॉड्स मिळाले होते. यानंतर बर्थडेचा दिवस आलाच आणि ह्यासाठी सुद्धा मी खूप एक्सायटेड होते की आज दिवसभरात मला काय काय मिळतं आहे. खूप भारी असे सरप्राईज प्लॅन करून ठेवले होते, ज्याच्यामध्ये आम्ही दुपारी लंचला गेलो, जिथे जाऊन चिकन फिंगर्स आणि प्रॉन्स नूडल्स ऑर्डर केले होते. यानंतर सेकंड सरप्राईज होतं मूव्ही टाईम. क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम, खूपच भारी मूव्ही होता. सगळ्यांनी बघा, मराठी माणसाने तर आवर्जून बघितला पाहिजे. आणि माझ्यासोबत एक अनएक्सपेक्टेड गोष्ट घडली, ती काय असेल हे बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा.